नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. नेरळ येथील वाकस येथे असलेल्या विजय इस्टेट प्रोजेक्टच्या माध्यमातून 300हून अधिक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या संदर्भात जागरूक नागरिकांनी समोर येत पत्रकार परिषदेअंतर्गत या संपूर्ण फसवणुकीची माहिती दिली आहे. 2018 साली बिल्डरने ग्राहकांचे अर्धे पैसे घेऊन काम बंद केलं. त्यापूर्वी अनेकांनी या ठिकाणी काहींनी पूर्ण रक्कम बिल्डरला अदा केली आहे, तर काहींनी बँकेतून लोन घेऊन या प्रोजेक्टमध्ये पैशांची गुंतवणूक केलेली आहे. मात्र या नागरिकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक देखील आहेत. विजय इस्टेट प्रोजेक्टच्या मालकांकडूनही मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधीची फसवणूक करण्यात आलेली आहे. तर विजय ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अटक करा, PML कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता हे घर खरेदीदार नागरिक करत आहेत. या संदर्भात अधिक माहिती घर खरेदीदार भीमराव वाघमारे यांनी दिली आहे. विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेड या प्रकल्पामध्ये नेरळ येथील गृहप्रकल्पामध्ये जवळजवळ 350 लोकांनी घर खरेदी केलेलं आणि त्या 350 लोकांनी जवळजवळ 90% पर्यंत पैसे सर्व भरलेले आहेत. 2015 साली तो प्रोजेक्ट सुरू केलेला आणि 2018 साली त्याचं पोझिशन मिळणार होतं, परंतु 2018 साली बिल्डरने ते काम थांबवलेलं आहे आणि काम थांबवून तो फरार झालेला. आणि आज तागायत आम्हाला घर मिळालेलं नाही आहे. तर आम्ही त्याच्याविरुद्ध 2021 साली FIR केलेला. त्या FIRमध्ये त्याला अटक झालेली आहे. अटक झाल्यानंतर आमची कोर्टाकडे एवढीच मागणी आहे की त्या कोर्टाकडे आणि पोलिसांकडे जे लोक इन्व्हेस्टिगेशन करतात त्यांनी फास्ट इन्व्हेस्टिगेशन करा आणि आम्हाला न्याय द्या. त्याच्यावरती जे त्याने मनी सायफलिंग केलेलं आहे, पैशाचा घोळ केलेला आहे, त्याची लवकरात लवकर PMLA द्वारे तुम्ही ते तपास करा. MPID लावून आम्हाला न्याय मिळवून द्या आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवरती ते केस चालवा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शहरातील कौशल्य हॉस्पिटल व श्री महावीर जैन हॉस्पिटलने गेल्या 5 वर्षात गरीब रुग्णांसाठी वापरलेला निधी तसेच शहरातील धर्मादाय हॉस्पिटलमध्ये डिपॉझिटसाठी बंदी घालण्याबरोबरच गरीब व दुर्बल घटकांसाठी दररोज उपलब्ध होणाऱ्या राखीव 20% जागांचा तपशील वेबसाईटवरती जाहीर करावा अशी मागणी भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. शहरातील धर्मादाय हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांकडूनही जादा रकमेची बिलं आकारली जात असून डिपॉझिटची सक्ती केली जात असल्याचा आरोप नारायण पवार यांनी केला आहे. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट न भरल्यामुळे महिलेचा उपचार न झाला आणि तिचा मृत्यू झाला.
तसेच गरीब रुग्णांसाठी सुमारे 35 कोटी रुपयांचा खर्च केला नसल्याच्या पार्श्वभूमीवरती ठाणे शहरात 3 हॉस्पिटलकडे नारायण पवार यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधलं आहे. पाचपाकाळी येथील कौशल्य मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट हॉस्पिटल, लुईसवाडी येथील श्री महावीर जैन हॉस्पिटल, प्रताप जे आशर कार्डिओक सेंटर महापालिकेने त्यांना जागा दिली आहे. तर ठाण्यातील पोखरण रोड येथील बेतनी हॉस्पिटल हे देखील धर्मादाय हॉस्पिटल म्हणून कार्यरत आहे. ठाणे शहरातील सर्व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या खर्चाची निश्चित रकमेची माहिती आधी रुग्णांच्या नातेवाईकांना द्यावी. महापालिका क्षेत्रातील खासगी हॉस्पिटलची तपासणी करून नोंदणी सेवा नूतनीकरणाचे अधिकार महापालिका प्रशासनाकडे आहेत. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेने गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या रुग्णालयातून एकूण आतापर्यंत किती निधी हा गरिबांसाठी वापरला याची माहिती द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. मी आजच 2 दिवसापूर्वी पण एक पत्र दिले आणि आज एक पत्र दिले ऐकताना का ठाणे शहरामधले जे काही भूखंड आम्ही काही हॉस्पिटलला काही संस्थांना दिलेत त्या संदर्भात आम्ही हॉस्पिटलला का दिले भूखंड माहिती आहे का गोरगरीब जनतेला त्याला सुविधा भेटावं, त्याच्यावरती उपचार भेटावा म्हणून त्याच्यासाठी दिले. पण आजची परिस्थिती बघितली तर तिथे गेल्यानंतर कधी कधी त्याला बेड खाली नसतो, त्याचं डिपॉझिट घेतली जाते, त्याचं भरमसाठ बिलं घेतली जाते. कौशल्य हॉस्पिटल आणि महावीर जैन ते हॉस्पिटल आहे तर आम्ही 7 माळ्याची इमारत रेडी इमारत तिथे दिले कुठे हजुरीमध्ये. तिथं बघितलं तर आज पण तिथला ठाणेकर उपचारासाठी जातो तर त्याला 7-7, 8-8, 10-10 लाख रुपये बिल द्यावा लागतो. कारण ट्रस्टीचा वापर केला जात नाही. तिथं गोरगरिबाला सुविधा 50% किंवा 100% असे भेटत नाही. त्याला औषध उपचार केला जात नाही व्यवस्थित. म्हणजे आम्ही त्यांना इमारत फ्रीमध्ये द्यायची आणि त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी वापरायचा. अहो ठाणेकरांसाठी. कारण काय आज पण बघितलं असेल या कौशल्य हॉस्पिटलचे बघितली परिस्थिती. कौशल्य हॉस्पिटलचा महापौर म्हणून ट्रस्टी आहेत तिथे. आता आमची महानगरपालिका हे होऊन कमीत कमी 3 वर्ष झाले. आम्ही नगरसेवक नाही, महापौर नाही, कोणीच नाही. आता तिथं प्रशासक म्हणून तिथं प्रशासनाचं तिथं वचक पाहिजे. पण प्रशासनाला पण ज्या ट्रस्टीमधनं जो पैसा येतो त्या पैशाचा लेखाजोखा हे ठाणेकरांसाठी त्यांनी द्यायला पाहिजेत. पण अजून परत काहीच दिला नाही. म्हणून अशा हॉस्पिटलला आला घालण्यासाठी फक्त त्यांचा व्यवसायासाठी त्यांनी ते हे घेतलेलं आहे. पण गोरगरिबासाठी तिथं कुठेही सुविधा व्यवस्थित भेटत नाही. कारण आम्ही प्रत्येक टायमाला फोन करतो. आमच्याकडे बरेच पेशंट येतात. कारण माझ्या भागामधला तो कौशल्य हॉस्पिटल असल्या कारणाने या ठाणे शहरातले अनेक लोक माझ्याकडे येतात, पेशंट माझ्याकडे येतात का बाबा आम्हाला तिथे सवलत भेटली पाहिजे, हे भेटले पाहिजे. आम्ही प्रत्येक टायमाला फोन करतो, त्यांना बेड द्या, हे द्या. पण ते बोलले एवढे पैसे भरावे लागतील, तेवढे डिपॉझिट भरावं लागेल, तेव्हा त्याच्यावरती उपचार केला जातो. म्हणजे या अशा हॉस्पिटलवरती कुठेतरी आला बसायला पाहिजे म्हणून मी ऐकताना ते पत्र दिले. अनेक संस्था फक्त संस्थेने घेतले, त्याच्यामध्ये अनेक काही लोक आहेत त्याचा फक्त फायदा ते घेतात. जनतेसाठी नाही, ठाणेकर जनतेसाठी. ठाणेकर जनता फक्त आम्हाला बाबा महानगरपालिकेने दिलेल्या हॉस्पिटलमध्ये आमची एवढा मोठा छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे, तिथं काय परिस्थिती आहे बघा ना. तिथे पण अशी परिस्थिती आहे का तिथे मनुष्यबळ नाही, तिथे काही मशिनरी आहेत, तिथे मशिनरी ते ऑपरेट करायला माणसं नाहीत. म्हणजे काय परिस्थिती आहे बघा ना. तिथे जाणारा माणूस किंवा जाणारा पेशंट त्याच्यावरती व्यवस्थित उपचार होतो किंवा नाही याची कोणी दखल घेत नाही. एखादा ऑपरेशन असेल कोणता तरी त्याच्याकडनं पैसे पण घेतले जातात. मागच्या टायमाला तर मला त्या एक पेशंटने तर तक्रार केली होती का साहेब आमच्याकडे 25,000 ते साहित्य घेण्यासाठी मागतात. म्हणजे त्याच्यावरती देखरेख कोण करतोय त्या कळवा हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला. एवढा मोठा हॉस्पिटल अनेक तिथं आम्ही त्या हॉस्पिटल या शहरासाठी तर आहे पण ह्या जिल्ह्यासाठी, या महाराष्ट्रासाठी, बाहेरच्या राज्यामधनं पण लोक तिथं उपचारासाठी येतात. कौशल्य हॉस्पिटल आपल्या छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमध्ये. पण त्याच्यावरती उपचार केला जात नाही, त्याला औषधं भेटत नाही. एखादा पेशंट जर असेल ना, पेशंट ॲडमिट व्हायला गेला इमर्जन्सी तर त्याला बोलतात नाही आता तुम्ही ना इथं आमच्याकडे उपचार ते करत नाही, तुम्ही केमला जा, जेजेल जा. मग एवढा आम्ही मोठा हॉस्पिटल बांधून उपयोग काय. आयुष्यमध्ये तर तिथं तर काही काटा तर बंदच आहेत. कारण तिथे बघितलं तर तिथं मनुष्यबळ नाही, डॉक्टर नाही, सिस्टर नाही, वॉर्ड बॉय नाही, अशी परिस्थिती तिथं झालेली. म्हणून ह्या काही हॉस्पिटल आम्ही जागा दिलेल्या आहेत त्यांना, तर
तर त्यांनी तरी उपचार व्यवस्थित दिले पाहिजेत आमच्या ठाणेकरांसाठी मागणी केली आहे. ते म्हणून मी आयुक्तांना पत्र दिले की बाबा त्याच्यावरती तुम्ही ताबडतोब योग्य कारवाई करावा, नाहीतर यांच्याकडनं ती जागा ताबडतोब आपण महानगरपालिकेने घ्यावा, ताबडतोब त्यांच्याकडनं त्यांना देऊ नये. जर आम्ही महानगरपालिकेने महासभेने जर ठराव केला असेल, त्या ठरावाचे जर त्या जे काही मुद्दे असतील मुद्द्यांचा त्यांनी जर हे केलं असेल तर ते ताबडतोब त्याच्याकडनं तो भूखंड ताब्यात घ्यावा. अहो पार्किंग आता त्यांनी नाममात्र यांनी घेतलेत का नाही, हॉस्पिटल तिथे मेडिकल स्टोअर बसवलेत पुन्हा त्या हॉस्पिटलने, त्याचा ते भाडा घेतात. कॅन्टीन बसवले त्याचा भाडा घेतात, काही मशिनरी बसवले त्याचा भाडा घेतात. आम्हाला फक्त नाममात्र महानगरपालिकेला, आणि पेशंटला तर उपचारासाठी तर ते मदत पण नाही करत. त्यांचा खरोखर आम्ही हॉस्पिटल कशासाठी का बाबा एखादा गरीबाला त्याच्याकडे ऐपत नसेल, त्याचे पैसे नसतील म्हणून त्याला तिथे ते उपचारासाठी जातो, पण त्याला तेवढं हे भेटत नाही ना, एवढे त्याला मदत ती भेटायला पाहिजे ती भेटत नाही. म्हणून त्याच्यासाठी मी आयुक्तांना पत्र दिलं का ताबडतोब याच्यावरती कारवाई करावी. तुम्ही काय खर्च केलाय ते लेखाजोखा ठाणेकरांच्या समोर प्रसिद्ध करावे. ठाण्याच्या आनंद आश्रमात ज्याप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांचं निरासन करण्यात येत होतं, त्याच अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व लोकसभा संपर्कप्रमुख मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्या महापालिका मुख्यालयात दर गुरुवारी ठाणेकर नागरिकांच्या समस्यांचा निपटारा जलदगतीने व्हावा या उद्देशाने जनसंवाद या उपक्रमाची सुरुवात झाली. मात्र या उपक्रमासाठी सुरुवातीला माजी महापौर अशोक वैती, लोकसभा संपर्कप्रमुख मनोज शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात जागा उपलब्ध होत नव्हती, त्यासाठी अशोक वैती, मनोज शिंदे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील एका कार्यालयाची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीवरून माजी महापौर अशोक वैती व लोकसभा संपर्कप्रमुख मनोज शिंदे यांना जनसंवाद या उपक्रमासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी धर्मवीर आनंद दिघे सभागृह देऊन त्या उपक्रमासाठी एक प्रकारे मार्ग मोकळा केला. मात्र याबाबत आता काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. विविध पक्षांचे कार्यकर्ते जनसंवादामध्ये खोडा घालण्याचं काम करत आहेत. मात्र माजी महापौर अशोक वैती यांनी लोकसभा संपर्कप्रमुख मनोज शिंदे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी म्हटलं की जनतेच्या समस्यांचं निरसन करण्याचं काम आम्ही करत आहोत, त्यांना खोडा घालायचं काम करतायत, त्यांना ते करू द्यावं. स्वतःचं अस्तित्व टिकवता येत नाही, त्यांना दुसऱ्यांच्या चांगल्या कामांमध्ये आडकाठी आणण्याचं काम हे नेहमीच करत असतात, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेच्या विविध कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना एक प्रकारे दिलासा दिलाय. मग ते पेन्शन असेल किंवा कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी सेवेचा प्रश्न असेल, हा या जनसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून निकाली काढण्याचं काम माजी महापौर अशोक वैती, लोकसभा संपर्कप्रमुख मनोज शिंदे यांनी केलं आहे. आणि एक चांगले टीमवर्क म्हणून काम चालू असताना चांगले प्रश्न सुटतायत. आज आपण पाहिलं असेल की पहिल्या जेव्हा आम्ही बसलो तेव्हा काही प्रश्न आले होते. 13 लोकांचं जे मेतर समाजाचे होते त्यांना प्रत्यक्ष त्या लोकांनाच फायदे मिळायचे. तर कोर्टाचे आदेश आल्यानंतर बरेच दिवस महापालिकेत तो प्रश्न प्रलंबित होता. तो प्रश्न आम्ही मार्गी लावला आणि 13 लोकांची कायमस्वरूपी ऑर्डर गेल्या अनेक वर्षापासून ते कार्यरत होते, 8-9 वर्षापासून. तर त्यांना कायमस्वरूपीची ऑर्डर देखील आपण 13 लोकांची दिलेली आहे. त्यानंतर काही आपले सफाई कामगार होते, काही लिपिक होते, काही लिपिक नाही, काही सफाई कामगार होते, काही त्याच्यामध्ये अजूनही काही इतर विभागाचे होते. त्या लोकांना देखील 32 लोकांची आपण कायमस्वरूपीची ऑर्डर, शिपाई होते त्याच्यात, ते 32 लोकांची कायमस्वरूपीची ऑर्डर देखील आपण दिली होती त्यावेळी. त्याच्यानंतर काही आपण पाहिलं असेल की जी देणी जे निवृत्त कर्मचारी होती त्यांची देणी संदर्भातली सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश दिले होते आणि तशा प्रकारची सूचना आयुक्तांना दिल्यानंतर आम्ही सर्व टीमवर्क मिळून काम पाहिलं आणि त्यांना ती देणी देखील देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी देणी मिळालेली आहे. त्यानंतर आज सफाई कामगारांची पहिल्या टप्प्यातील ऑर्डर निघालेली आहे 39 लोकांची. तर ही स्टेप बाय स्टेप ऑर्डर निघणार आहे आणि एकूण कमीत कमी 450 ते 500 लोक सफाई कामगार घेणार आहेत आपण. सरळ सेवेमध्ये जे वारसाच्या केशी आहेत, जे अनुकंपाच्या आहेत, त्यांना महापालिकेमध्ये समावेश करून घेणार आहेत. त्याच्यातली हे पहिल्या टप्प्यातले 39 लोकांची ऑर्डर निघाले. आता ज्यांचे पेपर राहिलेले आहेत आपल्या माध्यमातून जरी आपण हे सूचना केली की ज्यांचे पेपर राहिलेले आहेत त्यांनी पेपर जर अपडेट केले तर त्यांची ऑर्डर देखील आम्हाला वाटतं प्रत्येक गुरुवारी निघेल अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करू. नाही, साहजिकच आहे. हा जो एक प्यादा पुढे सरकवला आहे, कुठल्या नेत्याने सरकवला आहे मला याची पूर्ण माहिती आहे
आणि जळाजळ आहे, स्वतः काही करायचंच नाही, स्वतःचा पक्ष विकायला विकलेला आहे, तो तळागाळात एकदम विलीन झालेला आहे, त्याचं काही स्वतःचं अस्तित्व नाही या ठिकाणी. आणि मग जी लोक काम करतात, ज्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय, नागरिकांचं प्रामाणिक काम करण्याचा या ठिकाणी उद्देश घेऊन ही आमची टीम जे काम करते आणि त्यांना तो रिप्लाय मिळतोय, त्यांची कामं होतात, त्याच्या माध्यमातून आमचे सन्मान सत्कार होतात, हे सर्व क्रेडिट आमचे सन्माननीय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांना जाते. हे कुठेतरी बघवत नाही आहे. आणि असे जळणारे नेते ठाण्यामध्ये सर्वांना माहिती आहेत, मी काय त्याचं नाव घेत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना माझा एक मित्राचा सल्ला म्हणून सांगतो की हे सर्व धंदे करायचे बंद करा तुम्ही, आणि त्यापेक्षा तुम्ही लोकांची कामं करा. तुमच्याकडे आज शासनाचं प्रशासनाचं पद आहे, स्वतः लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय, मोठं पद दिलंय, त्याचा वापर करा ना. कोण चांगलं करते त्याचं टांग खेचण्याची कामं बंद करा, स्वतःला सावरा, नंतर तुम्हाला धडा शिवसेनेच्या माध्यमातून शिकवायला मला वेळ लागणार नाही. मुंबई ठाणे रेल्वेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवरती ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कारवाई करावी. रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा पडलेला विळखा, पादचारी पुलावरील फेरीवाल्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रवाशांना धमक्या, स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी शुल्क आकारून प्रवाशांची होणारी फसवणूक इत्यादी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आग्रहाची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वागुल यांनी ठाणे रेल्वे स्टेशनच्या व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. ठाणे रेल्वे स्टेशनमधून दररोज सुमारे 6.5 लाखहून अधिक प्रवासी प्रवास करतात. वाढत्या प्रवासी संख्येबरोबरच रेल्वे स्टेशनमधील अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. 16 एप्रिल रोजी मुंबई ठाणे रेल्वे सेवेचा 172वा वर्धापन दिन साजरा करत असताना ठाणेकर प्रवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत. याकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांनी रेल्वे स्टेशन व्यवस्थापक किशोर तावडे यांचं लक्ष वेधलं आहे. यावेळी भाजपचे नौपाडा मंडल अध्यक्ष विकास गांगरेकर, हिरोज कपोते, हनुमंता शिंगे, नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वागुले यांची उपस्थिती होती. आज ठाणे ते बोरीबंदर स्टेशन म्हणजे आजचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी सेवा 172 वर्षापूर्वी दुपारी 2:30 वाजता चालू झाली होती आणि त्याला 172 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आजही आता स्टेशन मॅनेजरला निवेदन दिलं आहे की प्लॅटफॉर्म नंबर 2वर आत्ताही नागरिकांकरता जे टॉयलेट आहे त्या ठिकाणी गेली 3 महिने झाले बेकायदेशीरपणे वसुली चालू आहे. नागरिकांकडनं कोणताही ठेका नसताना त्या ठिकाणी वसुली केली जाते आणि ह्या वसुलीच्या मागे स्टेशन मॅनेजर आहे का असा संशय आम्हाला त्या ठिकाणी येतो आहे. कारण यापूर्वी 2दा तक्रारी केल्या होत्या, परंतु या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचं काम रेल्वे प्रशासन करत आहे. रोजचे 6.5 लाख प्रवासी या स्टेशनवरनं ये जा करत असतात आणि त्यामुळे माझी या ठिकाणी विनंती आहे की 172 वर्ष होत असताना रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये जे काही बेकायदेशीर धंदे चालतात ते कोणाच्या आशीर्वादाने चालतात. संध्याकाळी 7ला बघितलं तर मधल्या ब्रिजवर फेरीवाले बसलेले असतात, वाहनतळ आहे, त्या वाहनतळाच्या रॅमवर अपघात होईल, अपघाताची वाट स्टेशन मॅनेजर बघतायत का असा संशय येतो आहे. वारंवार त्या ठिकाणी नागरिक तक्रारी करतात का त्या रॅमवर बेकायदेशीर गाड्या लागत आहेत, त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जातं आहे आणि त्यामुळे प्रवाशांची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी स्टेशन मॅनेजरनी काम करावं एवढीच 172व्या वर्षानिमित्त स्टेशन मॅनेजरला पत्र दिलेलं आहे. ज्या काही तक्रारी केल्यात त्या स्टेशन मॅनेजरनी या तक्रारीचं निवारण करावं एवढ्याच शुभेच्छा. मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत द्वेषपूर्ण भावनेतून व सूडबुद्धीने नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राची मालमत्ता जप्तीसाठी सुरू असलेली कारवाई तसेच काँग्रेसच्या नेत्या खासदार सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर ज्येष्ठ मंडळींवरती सत्तेचा दुरुपयोग करीत चार्जशीट दाखल करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण असून देशभरातील ईडी कार्यालयाबाहेर आंदोलनं केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या सूचनेनुसार ठाण्यामध्ये कोकण सहप्रभारी UB व्यंकटेश यांच्या नेतृत्वाखाली कोर्टनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी बोलताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कोकण सहप्रभारी UB व्यंकटेश म्हणाले की नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात
कोणताही घोटाळा झालेला नाही. ही एक राजकीय दृष्टीने प्रेरित कारवाई आहे. एक षडयंत्राचा भाग म्हणून गांधी कुटुंबाला लक्ष्य केले जात आहे. सत्य आणि न्यायाच्या बळावरती आम्ही या लढ्याला सामोरे जाऊ. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांची भेट घेत निवेदन देखील दिलेलं आहे. या आंदोलनामध्ये ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रम चव्हाणसह माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्याताई सवालाखे यांसह अनेक पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. के खिलाफ नहीं, बीजेपी के गवर्नमेंट और मोदी को इंक्लूड करके जो आजकल देश में जो नफरत फैला रहे उसके मोहम्मद का दुकान खोलने के लिए बोल रहे। देखो आजकल AJL और नेशनल हेराल्ड पेपर का ऊपर सोनिया गांधी और राहुल जी के ऊपर FIR फाइल किए, जिसका कोई मकसद ही नहीं है, जिसमें कोई तकलीफ ही नहीं, तकसीर भी नहीं है, खाली आदमी को डाइवर्ट करने के लिए। ये लोगों को खाने में नहीं डाल रहे, भूखे में मार रहे, काम नहीं दे रहे और महंगाई कर रहे और करप्शन इतना ज्यादा हुआ है, आपको मालूम है महाराष्ट्र में क्या हो रहा है करके। उसके खिलाफ डाइवर्ट करने के लिए आदमी लोगों को ऐसा नया बहाने लेके आ रहा है। ये नया मुद्दा क्या भी नहीं है, नेशनल हेराल्ड है, इंडिपेंडेंस का पहले का है, ऐसा आज का पेपर नहीं है। नागरिक के ऊपर लग रहा है ना, नागरिक को मालूम हो रहा है क्या पेट्रोल मिल रहा है, क्या रेट में बेच रहे हैं, कितना पैसा बना रहा है सेंट्रल गवर्नमेंट करके। और GST आप खाओ पियो, बच्चे का मेडिसिन लो, उसमें भी GST लग रहा है। अब हर सिलेंडर का क्या भाव है, सब लोग आज मालूम हो रहा है, लोगों को बहुत तकलीफ है। उसीलिए हम कांग्रेस पार्टी इधर चौहान और उनका दोस्त लोग सबका नेतृत्व में आज एक इधर आंदोलन करके लोगों को बताना है कि ये क्या हो रहा है करके, और जिला अधिकारी को एक निवेदन पत्र देने का भी है। नहीं, उनके पास कोई मुद्दा नहीं है, सब जल गए। अभी देखो प्रधानमंत्री, देश का प्रधानमंत्री है, मणिपुर भारत का नहीं है क्या? लाखों लोग मर गए उधर जाने के लिए टाइम नहीं है, खाली राम बनाओ, घंटा मारो, थकड़े उठाओ, फोन मारो, बोलते हैं। अरे लोगों को खाना दो, काम दो, ये काम नहीं हो रहा है। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.